1857चा स्वातंत्र्य लढा हा इतिहासातला जो पाठ आहे, 8वी वर्गातील चौथा पाठ आहे. या ठिकाणी 1857चा जो लढा आहे, हा लढा का उभा राहिला त्याची आपण कारणमीमांसा पाहणार आहोत. या ठिकाणी 1857चा जो उठाव आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक 1857चे स्वातंत्र्य समर, या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे खरं म्हणजे पाहिलं तर 1857चा जो उठाव आहे, खरं म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकांनी केलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये 1857च्या लढ्याची कारणमीमांसा आपण या पुस्तकातून पाहणार आहोत. किंवा याआधी 1857च्या पूर्वीचे लढे कसे होते. आता जेथे जेथे इंग्रजी सत्ता होती त्या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या शासन पद्धतीमुळे दुष्परिणाम भोगावे लागलेत आणि सामान्य जनता इंग्रजाविरुद्ध लढू लागली. जाचक धोरणामुळे सुद्धा सामान्य जनता भरकटलेली आहे. काही ठिकाणी बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा या कंपनीच्या विरुद्ध लोक उभा राहिले. आता जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह ज्यांचे चालत होते त्या ठिकाणी त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी रोखण्यात आलं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी तसेच छोटा नागपूर परिसरामध्ये सुद्धा कोलाम, ओडिसातील गोंड यांनी सुद्धा इंग्रजाविरुद्ध लढे दिलेले आहेत. या ठिकाणी मला अजून एक नमूद करता येईल. ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून जे राजाचे खडे सैनिक होते त्यांना पाईक म्हणलं जात असत आणि यांच्या उदरनिर्वाहासाठी राजांनी त्यांना जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी कसून ज्यावेळेस युद्ध सुरू व्हायचं त्यावेळेस ते राजा बरोबर युद्धामध्ये उतरत असत. आणि मग या ठिकाणी जे वंश परंपरागत ज्या जमिनी होत्या त्या काढून घेतल्या आणि त्यामुळे सुद्धा या पाईकचा उठाव सुद्धा या ठिकाणी झाला आहे. 1857चा उठाव हा सैनिकांनी केला होता. हा उठाव अशा भारतीयांनी केला होता जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सैनिक म्हणून काम करत होते. या सैनिकांना वाईट वागणूक दिली जात असे, भेदभाव केला जात असे. इंग्रज सैनिकांना जास्त पगार असायचा, भारतीय सैनिकांना वेतन कमी असायचं आणि भारतीय सैनिकांना जास्त काम दिलं जायचं आणि ब्रिटिशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असत. आता भारतामध्ये जे व्यापारी होते आणि या ठिकाणी भारतीय व्यापारावर सुद्धा जास्त अवाजवी कर होता आणि या ठिकाणी सगळ्याच या गोष्टीमुळं सैनिक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी जे कार्यरत करत होते त्यांनी बंड केले. बंगालमध्ये 1765, वेल्लूरमध्ये 1806 आणि बैरकपूरमध्ये 1824 मध्ये या कंपनीविरुद्ध हल्ले चढवलेले आहेत. आता हे जे सर्व गोष्टी आहेत, मला एक सांगता येईल की इंग्रजांची जी सत्ता होती ही भेदभाव नीतीचा प्रयोग करत असे आणि त्यांनी भारतीय लोकांवर सुद्धा बरेचसे असे कर लादले होते
त्यामुळे सुद्धा या 1857चा उठाव झालेला आहे, यात काही वावगं ठरणार नाही. अनेक अशी कारणं आहेत. अनेक. आता वागणुकीचा प्रश्न असेल, वेतनाचा प्रश्न असेल, म्हणजेच मला एक सांगता येईल की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर अनेक अत्याचार, जुलूम केले. मिठावर सुद्धा त्यांनी जास्त कर लादले. पाईकचा जे सैनिक होते त्यांच्या उदरनिर्वाह चालत असे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्यामुळेच ब्रिटिशाविरुद्ध असंतोष निर्माण झाले. तर 1857चा जो उठाव आहे, हा सैनिकांनी केला होता. हा भारतीयांनी केला होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सैनिक म्हणून कार्यरत होते. आता भारतीयांना अगदी चुकीची वागणूक मिळत असे आणि भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये भेदभाव चांगल्या पद्धतीचा होता आणि या ठिकाणी सोयीसुविधाचा सुद्धा अभाव आहे आणि भारतीयांना सैनिक म्हणून काम करण्यावाचून पर्याय नव्हता, कारण ब्रिटिशांनी दुसऱ्या वेतनाचा चांगला मार्ग हा शिल्लक ठेवला नव्हता, कारण भारतीय व्यापारावर अवाजवी कर लावले होते. आता या ठिकाणी बराकपूरमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे. भारतीय सैनिक जे ब्रिटिशांची कार्य करत असत, त्यांनी आवश्यक तेवढं वेतन हे मिळत नसे. त्याचप्रमाणे ते शेतकऱ्यावर अवाजवी कर लावत असे. त्यांच्याकडे दोनच पर्याय होते, एक तर कर भरणे, नाहीतर जमीन इंग्रजांना देणे, कारण जो हा कर भरू शकत नाही त्यांना त्यांच्या जमिनीवर कामगार म्हणून ठेवलं जात असे. भारतीय सैनिकांना युद्धामध्ये कितीही शूर काम केले, चांगले काम केले, कितीही बहादुरी दाखवली, त्यांना काही बढती मिळत नव्हते, वेतनवाढ सुद्धा मिळत नव्हती. ब्रिटिश सरकारचं वेगळी पद्धत असे. ब्रिटिशांच्या सैनिकांना जेवण, राहणीमान, पगार चांगला असे. भारतीय सैनिकांनी जेव्हा बंड पुकारले तेव्हा ब्रिटिशांनी भारतीयाच्या धर्मावर हात घातला. ब्रिटिशांचा व्हाईसराय एक पदवी आहे आणि लॉर्ड केनिंग हा होता. एक ॲक्ट काढला होता, नाव दी जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ॲक्ट. या ॲक्टमध्ये भारतीयांना दुसऱ्या देशात जाऊन युद्ध करावं लागणार होतं आणि यामध्ये समुद्रातूनही प्रवास करावा लागत असे आणि भारतामध्ये समुद्राला निषिद्ध मानलं जायचं, अशुभ मानलं जायचं आणि जो समुद्र पार करेल त्याला पाप लागत असे. त्यामुळे या धर्मावर त्यांनी हात घातला. म्हणून भारतीयांनी कडकडून विरोध केला आणि जसं आगीत तेल ओतल्यासारखं जसा भडका झाला तसा 1857चा भडका झालेला आहे. म्हणजे की जे आपले सनातन धर्म पद्धती आहे हिंदू धर्मामध्ये, समुद्र ओलांडला किंवा त्या ठिकाणी पाप लागत असे. मला एक दुसरी गोष्ट सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागत असत. गोऱ्या सैनिकापेक्षा आपल्याला पगार कमी असत. यामुळे हिंदी सैनिकांमध्ये असंतोष वाढलेला आहे. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे की यामध्ये ब्रिटिशांचं एक तात्कालिक कारण झालं, ते म्हणजे ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या इनफिल्ड बंदुका दिल्या होत्या आणि त्यामध्ये जे वापरणारं काडतूस होतं, हे काडतुसावर एक आवरण असायचं. ते आवरण दाताने तोडावं लागायचं आणि हे आवरण म्हणजे गाईच्या चरबीचं आणि डुकराची चरबी लावलेलं असायचं.
आणि त्यामुळे हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म यामध्ये सुद्धा एक आपल्या भावना दुखवलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, की मी तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे. एक इनफिल्ड बंदूक आहे आणि त्यासाठी वापरणाऱ्या गोळ्या पहा, कारतूस बघा त्या ठिकाणी आहे आणि त्याचं जे आवरण आहे, हे डुकराच्या चरबीचं आणि गायीच्या चरबीचं बनवलं. म्हणून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील जे सैनिक आहे, हे दुखावले. यामुळे हे बंड उफाळून आलेलं आहे. आता भारतीय सैनिकांनी सुद्धा हिंदू लोकांनी सुद्धा सांगितलं, की बाबा आम्ही हे तोडू शकत नाही. मुस्लिम लोकांनी सुद्धाही सांगितलं. परंतु ब्रिटिश जी कंपनी आहे, ही कंपनी आपल्या भारतीय लोकांचा त्यांनी विचार केलेला नाही. म्हणून या ठिकाणी चरबी लावलेली जी काडतुसे आहेत, हे वापरण्यासाठी भारतीय सैनिकांनी विरोध केला. ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर त्यांना जबर शिक्षा सुनावण्यात आल्या. आता या बंडाला वाचा फोडवण्याचं काम खरं म्हणजे 29 मार्च 1758 साली इंग्रज विरुद्ध आवाज उठवला आणि याची शिक्षा मंगल पाटे यांना झाली आणि त्यांना 8 एप्रिल 1758 फाशी देण्यात आलेलं आहे. पहा, म्हणजे यानंतर भारतीय सैनिकांनी 6 मेला सुद्धा उठाव केला. यानंतर ब्रिटिश सैनिकांकडून सुद्धा शस्त्र जप्त करण्यात आली आणि काहींना जेलमध्ये सुद्धा बंद करण्यात आलं. आणि यानंतर खरं 10 मे नंतर मेलाच खरी सुरुवात झाली. म्हणजे 1857 चा जो बंड आहे, खरं म्हणजे मंगल पांडे यांना या इंग्रजांनी आपल्या विरुद्ध बंड केलं म्हणून देशद्रोहाचा खटला चालवला. 8 एप्रिल 1857 फाशी देण्यात आली आणि या ठिकाणी भारतीयांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. 6 मेला 1857 शस्त्र जप्त केले. 10 मेला 1857 जेलमध्ये गेले, मग बंद केलं. 1857 हा उठाव किंवा अप्रत्यक्ष भारताच्या स्वातंत्र्यासाठीच लढला गेला होता आणि आपापल्या लोकांची स्वातंत्र्यासाठीची धडपड दिसून आली. आपल्याला माहीत आहे की सैनिकांमध्ये जेलमध्ये बंद केले होते. त्या ठिकाणी 12 मे 1857 दिल्लीचा ताबा देण्यात आला. पहा, बहादूर शाह मुघलकडे लढ्याचं नेतृत्व देण्यात आलं. या ठिकाणी मेरठमधील यश भारतीयांना बळ देणारं ठरलं आणि पुढे दिल्लीला जाणं हे योग्य समजलं. त्यानंतर तेथे जाऊन यांनी तेथील इंग्रजी अधिकार कर्नल रिप्लेला मारलं व दिल्लीला वर्चस्व मिळवलं. दिल्लीचा ताबा घेतला. त्याचप्रमाणे आजमगड, वेल्लूर, अलीगड, इटावा ठिकठिकाणी स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं. पण हे यश क्षणिक होत इंग्रजांनी या जागा पुन्हा मिळवल्या. भारतीयांनी या युद्धाचा प्रचार नगरपासून ते खेड्यापर्यंत केला. प्रचारासाठी त्या ठिकाणी अनेक पद्धतीचा वापर करण्यात आला. कमळाचं फूल हे चिन्ह प्रचारासाठी वापरण्यात आलं. उठाव कधी होणार हे ठरवलं होतं. तारीख होती 31 मे 1857. पण आपल्यातल्याच काही देशद्रोहांनी इंग्रजांना हे सांगितलं आणि हा जो उठाव आहे 31 मेला झाला. काही ठिकाणी आधी झाला, काही ठिकाणी नंतर झाला. हा स्वतंत्र संग्राम, हा भारत स्वतंत्र होईल याचं चिन्ह म्हणून घेऊन आला होता. आणि हे जे कंबळाचं चिन्ह आहे हे प्रचारासाठीच वापरलेलं होतं. हे स्वातंत्र्याचं एक प्रतीक होतं.
या ठिकाणी दुसरं एक सांगता येईल, 1857च्या उठावाचे नेतृत्व शेवटचा मुघल बहादूर शहा यांच्या हातात देण्यात आलं. त्यांना इंग्रजांकडून पेन्शन चालू होती. हे नेतृत्व फक्त नावापुरतं होतं, कारण त्यांचा कोणत्याही सैनिकाशी संपर्क झालेला नव्हता. या ठिकाणी मला एक सांगता येईल, या लढ्यासाठी बऱ्याच ठिकाणी नानासाहेब आहे पेशवे, तात्यासाहेब टोपे, बेगम हजरत महल, कुंवर सिंग यांनी सुद्धा आपलं उठाव केलेला आहे. महत्त्वाचं नेतृत्व हे बख्त खां यांच्या हातात होतं. मूळचे बरेलीचे असून ते बरेलीच्या विद्रोहाचे उद्गाते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 10 लोकांची समिती नेमण्यात आली. त्यांच्यामध्ये 6 सैनिक आणि 4 नागरिक असा समावेश करण्यात आला. यामध्ये हा समूह मार्गदर्शन, चर्चा, विमर्श आणि सुनावणी करत असे. कानपूरमध्ये बाजीराव दोनचे यांचे दत्तक पुत्र नानासाहेब धोंडूपंत हे होते आणि तात्या टोपे पण होते. या विद्रोहानंतर नानासाहेबांनी स्वतःच पेशवा म्हणून घोषित केले. या ठिकाणी तात्या टोपे पहा, बख्त खानचा एक आपला या ठिकाणी फोटो आहे, नानासाहेबांपंतांचा एक फोटो आहे. लखनौच्या बेगम हजरत महल यांनी या विद्रोहामध्ये भाग घेतलेला आहे आणि 4 जून 1857ला पुढे जाऊन त्यांचा मुलगा हा लखनौचा नवाब बनलेला आहे. लखनौमध्ये हिंदू मुस्लिम यांना समान हक्क देण्यात आले होते. इंग्रज ते सगळे ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये लपून बसले होते आणि भारतीय विद्रोह्यांनी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला केला आणि सगळ्या ब्रिटिशांना मारलं. इंग्रजांचे तरी अयशस्वी प्रयत्न चालू होते लखनौ जिंकण्याचं, पण यश येत नव्हतं. शेवटी गोरखा रेजिमेंटला आपल्या सोबत घेतलं आणि त्यांनी काय केलेलं आहे, मग कुठं हे जिंकता आलेलं आहे. रोहिलखंडचे उत्तराधिकारी खान बहादूर यांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत असे आणि त्यांना ही पेन्शन कमी असल्यामुळे ते नाराज झाले होते. म्हणून त्यांनी आपल्या 40,000 सैनिकाबरोबर बरेलीवर तग धरला आणि त्यांनी स्वतःच बरेलीचा सम्राट म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. म्हणजे 1857चे जे बंड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र कधीच लढलं गेलेलं नाही. या ठिकाणी बेगम हजरत महल असेल, या ठिकाणी बहादूर शाह असतील. आता बिहारचे जगदीशपूरमधील जमीनदार कुंवर सिंह यांनी पण युद्धामध्ये चांगलं नेतृत्व प्रदान केलं. त्याचप्रमाणे फैजाबादचे मौलवी अहमदुल्ला यांनी पण कठोर नेतृत्व दिलं. 1857च्या उठावास ते मूळचे मद्रासचे होते. त्यांनी नंतर फैजाबादला जाऊन अवधच्या उठावास नेतृत्व दिलं. सगळ्यात महत्त्वाचं नेतृत्व हे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी प्रदान केलं. जॉर्ज डलहाऊसी याने लक्ष्मीबाई यांच्या मुलास पुढील राजा म्हणून घोषित केलेलं नाही, म्हणून त्यांनी बंड केलं. आणि दुसरे तात्यासाहेब टोपे यांची त्यांना साथ लाभली आणि पुढे ग्वाल्हेरमध्ये अजून सैनिक जोडले गेले. आणि पण ग्वाल्हेरचे जे शासक सिंधिया घराणं होतं, त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिल्यामुळं झाशीच्या राणीचं जे बंड आहे हे इंग्रजांनी, ब्रिटिश कंपन्यांनी मोडून काढलेलं आहे. म्हणजे मला एक सांगता येईल, विद्रोह हा एकाच ठिकाणी झालेला नाही, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागात झाल्यामुळं या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई नंतर 1857चा उठाव मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की भारतीय आपला धर्म जात विसरून एकत्र लढले. खास करून हिंदू मुस्लिम यांची एकता त्या ठिकाणी दिसून आली आणि हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन लढा दिला. या ठिकाणी इंग्रजांनी फोडा आणि झोडा ही नीती वापरलेली आहे.
1857चा जो उठाव आहे, या इंग्रजी सत्ता खडबडून जागी झाली आणि एवढा विरोध ऐक्य पूर्वी त्यांना भारतीयामध्ये दिसलं नव्हतं, म्हणून हे आंदोलन राष्ट्रव्यापी होतं. इंग्रजांना हा प्रकार लक्षात आला. मग त्यांनी अमानवी पद्धतीने बंड मोडण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता आणि या लॉर्ड कॅनिंगने ब्रिटिशांकडे एक फौज मागून घेतली आणि या ठिकाणी आपल्या ज्या उठावाचा बिमोड करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. दुसरं एक अतिशय महत्त्वाचं सांगता येईल की जनरल नील याने सुद्धा बिहार, इलाहाबादवर हल्ले चढवले आणि अतिशय अमानवी पद्धतीने भारतीय सैनिक व सामान्य जनतेच्या हत्या केल्या, काहींना फाशी दिले, काहींना लुटलं. अनेक पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केलेला आहे. त्यानंतर कमांडर ऑफ चिफ्स यांनी सुद्धा अमानवीय हत्या केलेल्या आहे. जालिंदर, अंबाला, अजून ह्या 2 ठिकाणी सुद्धा ह्याच पद्धतीचा उपयोग केलेला आहे. इंग्रजाकडे फक्त त्यांचं सैन्य नव्हतं, शीख रेजिमेंट होते. त्यांना शीख लोकांनी मदत केली. त्यांच्याबरोबर शीख जर गेले नसते तर इंग्रजांना सुद्धा हे 1857चा उठावाचं बंड संपुष्टात आणण्यास महाग पडलं असतं. अनेक सैनिक खर्ची पडले असते आणि जरा चित्र वेगळं झालं असतं. आता आपल्याला माहित आहे की क्रांती ही यशस्वी का होऊ शकली नाही. त्याचे कारण अनेक आहेत. उठावातील अनियमितता. 1857चा हा उठाव केव्हा होणार? तारीख होती 31 मे 1857ची. भारतीय क्रांतिकाऱ्यांनी जर हे एकाच दिवशी बंड पुकारला असतं तर इंग्रजाची पळताभुई झाली असती. परंतु काही फुटीरवाद्यांनी त्यांना ही माहिती सांगितली. काही ठिकाणी आपली कधी उठाव याची माहिती नसल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी बंड वेगवेगळ्या तारखेला उभं राहिलं. 10 मे 1857ला मेरठमध्ये बंड झालं. काही भारतीय दोह्यांनी इंग्रजांना कळवलं, पण हा उठाव केव्हा होणार? काही ठिकाणी क्रांतिकारी 31 मे 1857च्या या दिवसाची वाट बघत होते. परंतु हे बंड अधिक होणार आहे हे माहीत झाल्यामुळं छापा टाकून त्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले. त्यांना पोलीस कस्टडीत घेण्यात आलं. त्यांना बंड ज्यांनी केलंय त्यांना पकडून जेलमध्ये घातलेलं आहे. म्हणजे पहा, जर समजा एकाच दिवशी बंड झालं असतं तर हा चित्र पाहायला वेगळं मिळालं असतं. अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेल्या आहेत. या ठिकाणी दुसरं आहे, या नेत्यांचा सुद्धा अभाव आहेत. भारतीय राजांचा देशद्रोह. इंग्रजांना भारतीय क्रांतिकार्याशी लढण्यासाठी बाहेरून जी मदत मिळत होती, काही राजे धनिक जे लोक होते त्यांनी इंग्रज सैन्य व आर्थिक मदत देऊ केली नाही. त्यामुळे भारतीय क्रांतिकार्याचं मानसिक खच्चीकरण झालं. इंग्रजाची ताकद वाढली, ती वेगळीच. पटियाळा, नेपाळ, अफगाणिस्तानचे राजे जे होते, म्हणजे या ठिकाणी सांप्रदायिकचा सुद्धा खेळ या ठिकाणी आहे. इंग्रजांनी आपल्या भारतीयांना धर्माच्या चुकीच्या पद्धतीचा वापर केला. भारतीयामध्ये फूट पाडण्यात आली. इंग्रजांनी सुरुवातीला शीख, मद्रास रेजिमेंट यांना आपल्याकडे वळवलं आणि त्याचप्रमाणे मराठा, शीख, गोरख यांना पटवून दिलं की जर तुम्ही सत्ता ही बहादूर शहाच्या हातात दिली तर शीख आणि हिंदूंना जड होईल. त्याच पद्धतीने पंजाबमध्ये सुद्धा खोटे फरमान हे बहादूर शाह यांच्या नावावर चालवले. असं त्या ठिकाणी विद्रोह एक प्रकारचं बहादूर शहाच्या विरुद्ध करण्यात आलं. अशा प्रकारे भारतीय लोकांना
एक वेगळं भ्रम पैदा केला आणि त्याच्यामुळे सांप्रदायिकचा जो खेळ आहे त्यांनी मांडला. जर बहादूर शाह हा जर या ठिकाणी पूर्ण देशाचं नेतृत्व केलं, तर हिंदू धर्म आणि शीख धर्म यांचं काही खरं राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचा डाव इंग्रजांनी टाकला. त्यामध्ये इंग्रज सफल झालेले आहे. म्हणून या ठिकाणी ही एक सुद्धा अपयशाचं कारण आहे. अशा पद्धतीने बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला सांगता येईल. आपल्या लष्कराच्या डावपेचाचा सुद्धा या ठिकाणी अभाव आहे. या ठिकाणी बरेचसे काही अशा गोष्टी आहेत, त्यामुळं आपण काही यशस्वी होऊ शकलेलो नाही. संपूर्ण देशात विद्रोह प्रसारित न होणे, हा विद्रोह राष्ट्रव्यापी होता, पण काही ठिकाणी त्याची झळ पोहोचू नाही शकली. पंजाब, दक्षिण भारत यांनी विद्रोहामध्ये भाग नाही घेतला. जर ज्यांनी विद्रोहामध्ये भाग घेतला असता, तर इंग्रजाचं बंड मोडून काढण्यात आलं असतं. शीख आणि मद्रास रेजिमेंटमध्ये मिळल्या नसत्या. जर शीख आणि मद्रास जे रेजिमेंट आहे, यांनी इंग्रजाला मदत केलेली आहे. शीख आणि मद्रास रेजिमेंट पहा. सैनिकाची कमतरता आहे. या उठावामध्ये आपण पाहिलं तर काही प्रमाणात सैनिक, काही प्रमाणात सामान्य नागरिकाचा समावेश होता. आपल्या विद्रोहवाद्यांची संख्या कमी होती. इंग्रजांनी बाहेर सैनिक मागवलं, त्यामुळे त्यांचं सैन्यबळ हे 96,000पर्यंत होतं. आणि आपल्यातले देशद्रोही जे राजे महाराजे होते, त्यांनी इंग्रजांना मदत केलेली आहे. या ठिकाणी इंग्रज सैन्य हे सैन्य शिक्षण घेतलेलं होतं. त्याने वेगवेगळ्या युद्धाचं कसं लढायचं हे त्यांना सांगितलं होतं. अनुभवही होतं. शस्त्रसाठे होते. आपल्याकडे काय फक्त तलवारी होत्या, भाले होते आणि आपल्याकडे सैन्यांचा अभाव असल्यामुळं, या ठिकाणी सैनिकाची कमतरता पडल्यामुळं आपण या ठिकाणी असफल झालेलो आहे. इंग्रजाचं सैन्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा, शस्त्राचा अभाव. इंग्रजाकडे तोफा, लांब पल्ल्याच्या बंदुका ही शस्त्र होती. सैन्यबळ होतं. भारतीयाकडे शस्त्र पुरेसं नव्हतं. भाले शस्त्र होती, तलवारी शस्त्र होतं. नागरिक हे प्रशिक्षक नव्हते. तुम्ही सांगा, ह्या ज्या बंदुका घेऊन, ह्या तोफा घेऊन लढलं, तर इंग्रज सहज त्या ठिकाणी जिंकलेला आहे. संपर्क माध्यमाची कमतरता होती. इंग्रजाकडे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी तार, डाक, परिवहन ही साधनं होती. भारताकडे याचा पूर्ण अभाव होता. भारतामध्ये पूर्ण ठिकाणीच आपला संपर्क होऊ शकला नाही. आपले माध्यमही या ठिकाणी कमी पडलेले आहे 1857च्या उठावामध्ये. या ठिकाणी जर त्यावेळेस आपल्याकडे माध्यमं असती, तर आपण सहज या ठिकाणी या 1857चा उठाव यशस्वी करून दाखवला असता. परंतु या संपर्क माध्यमाची कमतरता असल्यामुळं आपण या ठिकाणी लढू शकलो नाही. या ठिकाणी राजवाड्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळालेला नाहीये. सर्वसामान्य नेत्यांचा सुद्धा अभाव आहे. आणि काही कारण आहे बंडाचा पाडाव करण्यास. क्रांतिकाऱ्यांनी बंड केलं, तर त्यास यश नाही मिळालं आणि या उठावानंतर अजून 90 वर्ष इंग्रज आपल्यावर राज्य करतात. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे